मित्रांनो, एक छोटासा मोह किती महागात पडू शकतो त्यासाठी ही गोष्ट। एका गावात एक पुजारी बाबा राहत होते। शेजारच्या गावातील पुजाऱ्यांचं अचानक निधन झाल्याने त्या पुजारी बाबांना शेजारच्या गावात पुजारी म्हणून नेमण्यात आलं। एक दिवस ते शेजारच्या गावी जाण्यासाठी पुजारी बाबा बसमध्ये चढले। त्यांनी कंडक्टरला पैसे दिले आणि आपल्या जागेवर जाऊन बसले। कंडक्टरने तिकिटाचे पैसे घेतले आणि उरलेले पैसे हे पुजारी बाबांना परत केले। तेव्हा त्यांच्या लक्षात आले की त्यामध्ये 10 रुपये जास्त आले होते। त्यांनी विचार केला की कंडक्टर घाईत आहे म्हणून त्याला लक्षात राहिले नसेल आणि म्हणून नंतर थोड्या वेळात पैसे परत करतो असं त्यांनी म्हटलं। पण त्यांच्या मनात विचार आला की कंडक्टरला काय फरक पडणार आहे। बस कंपनीचे तर लाखो रुपयांचे व्यवहार असतात आणि हे 10 रुपये म्हणजे भेटच आहे असं समजावी। आणि मोहाने त्यांचं मन जरा भरकटलंच आणि तेवढ्यातच त्यांचं उतरायचं ठिकाण आलं। उतरता उतरता त्यांचा हात खिशाकडे गेला आणि त्यांनी ते 10 रुपयांची नोट काढली आणि कंडक्टरला दिली। म्हणाले, भाऊ, मगाशी तुम्ही मला 10 रुपये जास्त दिले होते। हे बघून कंडक्टर हसून म्हणाला, अहो महाराज, तुम्हीच का त्या गावाचे नवे पुजारी? तेव्हा पुजारी बाबा म्हणाले, हो मीच। त्यावर कंडक्टर म्हणाला, माझ्या मनात तुमचं प्रवचन ऐकण्याची खूप इच्छा होती। तुम्ही जसे उपदेश करतात तसे आचरण करतात का हे पाहण्यासाठी मुद्दाम हे 10 रुपये मी जास्त दिले होते। पण आता खात्री झाली की तुम्ही खरोखर प्रामाणिक आहात। मला क्षमा करा। हे ऐकून पुजारी बाबांना घाम फुटला। त्यांनी आकाशाकडे पाहत म्हटले, देवा, तुझी लीला अपरंपार आहे। 10 रुपयांचा मोह मला किती महागात पडू शकला असता, पण देवा, तूच मला वाचवलेस। भावांनो, या गोष्टीतून फक्त एकच गोष्ट घ्यायची की स्वार्थ, मोह हा वाईट असतो। ज्या क्षणी मोह मनावर राज्य करतो त्या क्षणी माणूस अधोगतीकडे वाटचाल करू लागतो। म्हणून सदैव प्रामाणिक राहा। विचार आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा।